सिंहगड म्हणजेच कोंढाणा. औरंगजेबाने पाठवलेल्या मिर्झाराजे जयसिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पुरंदरच्या तहात स्वराज्याला 23 किल्ले गमवावे लागले. त्यापैकीच एक कोंढाणा. स्वराज्याच्या महत्त्वाच्या किल्ल्यावर फडकणारा मुघलांचा झेंडा राजमाता जिजाऊंचे मन अस्वस्थ करत होता. किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये आणायचा तर होता, पण एवढ्या उंच ठिकाणी वसलेल्या आणि शत्रूच्या कडक पहाऱ्याखाली असलेल्या गडाला जिंकणे जणू अशक्यच वाटत होते. स्वतःच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन महाराजांकडे गेलेल्या तानाजी मालुसरेंना त्यांच्या मनातील अस्वस्थता लगेच जाणवली. कोंढाण्याची कठीण मोहीम फक्त एकच व्यक्ती पार करू शकते, ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे हे महाराज चांगले जाणत होते. पण स्वतःच्या मुलाचं लग्न असताना अशा कठीण मोहिमेवर सुभेदारांना पाठवणे हे योग्य नाही असा महाराजांचा विचार होता. पण ज्या क्षणाला याबद्दल सुभेदारांना कळाले तेव्हा ते कडाडले. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. मोजके सैन्य हाती घेऊन गड जिंकण्याची मोहीम तानाजींनी आखली. या लढाईत त्यांच्यासोबत त्यांचे भाऊबंद आणि मामाही होते. रात्रीच्या अंधारात अशक्य असा कडा चढून मोहिमेस सुरुवात झाली आणि गडावर रक्तरंजक युद्ध सुरू झाले. भेटेल तो गनिम कापला गेला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मावळे गनिमांशी भिडले. उदयभानसोबत भिडलेल्या तानाजींच्या शरीरावर अनेक वार झाले. त्यात त्यांना एक हात गमवावा लागला. तरीही फिकीर न करता वाऱ्याच्या वेगाने ते तलवार फिरवत होते. याच युद्धात प्रचंड रक्तस्रावामुळे आपले तानाजी वीरगतीला प्राप्त झाले. अखेर शेलार मामांनी उदयभानचा वध केला आणि कोंढाणा जिंकला. किल्ल्यावर पुन्हा एकदा भगवा फडकला. पण तानाजींची खबर महाराजांना मिळताच त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. डोळ्यात अश्रू घेऊन महाराज उद्गारले, गड आला पण सिंह गेला.